महापौर सय्यद इक्बाल यांनी साधला आशा वर्कर यांच्याशी संवाद। परभणी शहर महापालिकेच्या वतीने महापौर सय्यद इक्बाल यांनी महानगरपालिका अंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका यांची बैठक घेत संवाद साधला। तसेच महिला दिनानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला संघटक प्रमुख अंबिकाताई डहाळे, वंदना कदम आदी महिला व्यासपीठावर उपस्थित होत्या। आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत यांच्या उपस्थितीत आशा वर्कर यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा आशा वर्कर यांनी गरोदर माता महिलांच्या घरोघरी जाऊन सुविधा देण्यात याव्यात। गरोदर माता यांची तपासणी करून गोळ्या औषधी लसीकरण आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत दैनंदिन तपासणी केल्या जाव्यात। आशा वर्कर यांनी प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना परिसर स्वच्छ ठेवणे, आपल्या घरात कचरा कुंडी ठेवणे, घंटागाडी आल्यावर घंटागाडीत कचरा टाकावा, स्वच्छतेविषयी लवकरच नियोजन करण्यात येईल। आपल्या मार्फत नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात। महिला दिनाच्या आपल्या सर्व महिलांना शुभेच्छा देत यावेळी शिवसेना जिल्हा महिला संघटक प्रमुख अंबिकाताई डहाळे यांनी आशा वर्कर महिलांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा दिल्या। आम्ही त्यांना असं सर्वात अगोदर आम्ही त्यांना शुभेच्छा दिला महिला दिवसाची, आणि जे महिलाचे प्रॉब्लेम आहे जेणेकरी आम्ही प्रयत्न करू की ते सॉल्व्ह व्हावं। ह्या अनुषंगाने आम्ही सगळ्याला बोलू आणि सगळे कॉन्फिडेंटली बोलला। ज्यांचे पर्सनल प्रॉब्लेम होतात ते समोर आले, रिटर्न फॉर्म मध्ये आले, आणि आम्ही त्या रिटर्न फॉर्म मध्ये आलेले जे त्यांचे प्रश्न आहे कसा मार्गी लावा ह्याच्यावर आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महापौर साहेबांची इच्छा होती की जे महापालिकेचा एक कणा आहे तो म्हणजे आशा सेविका, आणि अशा आशा सेविकांचा एक कुठेतरी सत्कार झाला पाहिजे, त्यांना पाठीवरती कौतुकाची थाप मिळाली पाहिजे। म्हणून आज जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून त्यांच्यासोबत आज जागतिक महिला दिन महापालिकेमध्ये साजरा करण्यात आला। आणि त्याही पुढे जाऊन महापौर साहेबांनी एक आश्वासित केलेलं आहे की जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो आहे कचऱ्याचा आणि स्वच्छतेचा। तर हा स्वच्छतेचा प्रश्न लवकरच महापौर साहेब मार्गी लावणार आहेत, आणि ज्यामध्ये जे आपल्या आशा सेविका आहेत त्यांना त्यांनी असं संबोधित केलेलं आहे की आपल्या आशा सेविकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा तुम्ही मेसेज द्या की आपल्या घरातला कचरा जो आहे तो कुठेही टाकू नका, तो आपल्या घरामध्ये साठवून ठेवून 3 ते 4 दिवसामध्ये घंटागाडी येईल, तर त्या घंटागाडीमध्येच आपला कचरा जाईल याची सर्वांनी सर्वात अगोदर काळजी घ्यावी। आणि याही पुढे की माहिती सध्या कचऱ्याचा समस्या खूप मोठी आहे आणि गंभीर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यावरती कामही चालू आहे, परंतु ही समस्या लवकर सुटणारी नाहीये। महापौर साहेबांनी आताच 1 महिनाभरापूर्वीच महापालिकेचा चार्ज घेतलेला आहे महापौरचा, तर त्यांना काहीतरी थोडाफार अवधी मिळाला पाहिजे। या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये निश्चित आपल्या परभणी शहराचं पूर्ण चित्र हे बदललेलं असेल असं त्यांनी सर्वांनाच आश्वासित केलेलं आहे। धन्यवाद।